समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविधारगम्यम् वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सोहमपुरी महाराज की जय। माधवपुरी महाराज की जय। गुरु माऊली माता की जय। माधवदास महाराज की जय। यमुना माता की जय। कान्हेश्वर भगवान की जय। सब संतन की जय। जय जय गुरुदेव समर्थ। निरंजन रूपा जय गुरुदेवा। निरंजन रूपा जय गुरुदेवा। निरंजन रूपा जय गुरुदेवा। निराकार रूपा जय गुरुदेवा।
Swami
माझ्यासोबत ओंकार करायचा आहे. मनाची एकाग्रता होण्यासाठी गुरुमाऊलीचं चिंतन करा. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. आज आपल्या कथेचा 5वा दिवस. आपण कानेगाव महात्म्य पहिल्या दिवशी घेतलेला आहे. सोमपुरी महाराज, माधवपुरी महाराज. काल गुरुपौर्णिमा असल्यामुळं गुरुमाऊलीच्या चरित्राला थोडासा स्पर्श केलेला आहे आणि आज तीच कथा आपल्याला पुढे घ्यायची आहे. काल आपण बालेघाट लातूर जिल्ह्यामध्ये, पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा आणि शेर या ठिकाणी गुरुमाऊलीचा जन्म झालेला आहे. सत्वशील आई वडिलांच्या पोटी पार्वती माऊलीचा जन्म झालेला आहे. त्यांचं लहानपण पाहिलं. लहानपणी कसे संस्कार होते. 5 वर्षाचा असताना पासून तुळशीला पाणी घालणं, पंढरपूरची वारी करणं वडिलांच्या सोबत, हे या सत्वशील घराण्यातल्या संस्काराचं काल सांगितलेलं आहे. त्यानंतर वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालं आणि काही दिवसातच आई आणि वडील त्या रोगाच्या साथीमध्ये गेलेले आहेत. आणि
आई वडील गेल्यानंतर पतीने समजावून सांगितलं, पतीच्या रूपाने देवच त्यांच्यामध्ये अवतरतो आणि देवानेच समजावून सांगितलं की आजपासून पूर्ण काही तू माझ्यामध्ये पाहायचं, आई वडील बहीण भाऊ सगळं नातं. आणि ते शब्द ऐकून त्यांनी समाधान घेतलं आणि हळूहळू दुःख विसरायला सुरू झालं आणि संसारामध्ये रमू लागल्या. पण पुन्हा माझ्या वाटलं की आता पुन्हा जर ही संसारात रमली तर ज्या कार्यासाठी आलेले आहेत ते कार्य मागं राहणार आहे. म्हणून त्यांनी सूत्रधोरी ओढली आणि त्यांच्या पतीचं निधन झालं. इथपर्यंत मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं. थोडस एक सिंहावलोकन किंवा मागं परतून पुढे जाण्यासाठी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. कारण काल काही लोक असतील, आज नवीन आलेले असतील, आणि तरी पण मी पुन्हा शेवटच्या दिवशी जशी कोणत्याही पोथीची अवतरणिका असते, पहिल्या अध्यायात काय झालं, दुसऱ्या अध्यायात काय झालं, तिसऱ्या अध्यायात काय झालं, असं पूर्ण अवतरणिका असते आणि मग त्या ग्रंथाचा समारोप असतो. त्याप्रमाणे शेवटच्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात हे पूर्ण अवतरणिका घेऊन आपल्या कार्यक्रमाची सांगता होणार. तर आता पतीही गेल्यानंतर स्त्रियांना संसारामधलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आई वडिलांचा आधार होता तो आधार नाहीसा झाला, पतीचा आधार होता आता पतीचा पण आधार नाहीसा झाला. आता कोणाच्या आधाराने राहायचं? पार्वती माऊलींना अतिशय दुःख झालं आणि त्या शोक करू लागल्या. मग घरातली जी वडीलधारी मंडळी असतात ते समजावून सांगतात, भाव्या पण सांगतो की बाई मी माझी धर्माची बहीण म्हणून सांभाळतो आणि तू काही चिंता करू नको. तरी पण त्या म्हणतात की तुम्ही बहिरंग दृष्टीनं मला खाऊ पिऊ घालचाल, मला कपडा लत्ता घेताल, माझा सांभाळ करचाल, पण माझ्या आंतरिक जी तळमळ आहे ती आंतरिकली तळमळ माझी कोणीही दूर करू शकत नाही. आणि सतत हा ध्यास त्यांच्या मनाला लागून राहिला, सारखं त्या दुःखामध्ये राहू लागल्या. स्त्रियांना प्रपंचाचा आधार पती असतो, देहाचा देव पती असतो आणि आत्म्याचा देव सद्गुरू असतात. पण या देहाचं पालन पोषण करण्यासाठी पतीची आवश्यकता असतेच. म्हणून अतिशय खिन्न झाल्यामुळं, सतत दुःखात राहू लागल्यामुळं त्यांच्या मावळ्याला, त्यांचा आजोळ गुरुमाऊलीचा आजोळ करवंदी, आणि त्यांच्या मावळ्याला वाटलं की काही दिवस हे दुःख विसरण्यासाठी पार्वतीबाईला करवंदीला घेऊन जावं. आणि म्हणून त्यांनी येऊन करवंदीला गुरुमाऊलींना घेऊन गेलेले आहे. मारुती पाटील, करवंदीचे जे मारुती पाटील आहेत ते त्यांचे मावळे.
मग मावळ्याकडे काही दिवस राहू लागल्या. कुठे जरी गेलं तरी आंतरिक जे दुःख आहे ते विसरूच शकत नाही. आणि सतत सतत त्या आपल्या पतीचं स्मरण करणं, आईवडिलांचंही स्मरण करणं, दुःख करणं हे गुरुमाऊलीचं चालूच असते. दुभंगली धरणी माता फाटेल आकाश कधी संपणार नारी तुझा वनवास दुभंगली धरणी माता फाटेल आकाश दुभंगली धरणी माता फाटेल आकाश दुभंगली धरणी माता फाटेल आकाश कधी संपणार नाही तुझा वनवास कधी संपणार नाही तुझा वनवास कुठं जरी गेलं तरी माणूस दुःख कधीच विसरू शकत नाही. हॅलो हॅलो म्हणून त्या दररोज शेताला जायच्या मामी सोबत. आणि असाच एके दिवशी शेताहून घरी परत जात होत्या. आणि त्या दिवशी जात असताना काणेगावहून माधवपुरी महाराज हत्ती बेटाकडे जात होते. आणि त्यांनी त्या शेतातून घरी जात होत्या मामी सोबत. आणि माधवपुरी महाराज काणेगावहून हत्ती बेटाकडे जात होते. दोघांची तिथं भेट झाली शेतामध्ये. आणि त्यांनी पाहिलं, गुरुमाऊलीकडे त्यांनी पाहिलं. आणि गुरुमाऊलींनी एक साधू जात आहेत, भगवा वेश आहे अंगावर, आणि आपण त्यांचं दर्शन तरी घ्यावं जाऊन. म्हणून त्या जवळ जातात आणि माधवपुरी महाराजांचं दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर माधवपुरी महाराजांनी ओळखलं की ही अवतारिक आहे. साधू त्रिकाल ज्ञानी असतात आणि ही अवतारिक आहे हे त्यांनी ओळखलं. आणि त्यांनी विचारलं की बाई तू कोणाची आहेस? गुरुमाऊली रडू लागल्या. आता मी कोणाची म्हणून सांगू? आई वडिलांचं म्हणून सांगू, आई वडील गेलेले आहेत. पतीचं नाव सांगू तर पती नाही. आणि म्हणून त्या दुःख करू लागल्या. त्यावेळेस महाराजांना त्यांची दया आली आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर वरद हस्त ठेवला. आणि तुझी ही भ्रमभुली जाऊन तू शुद्ध स्वरूपात राहशील असा माधवपुरी महाराजांनी गुरुमाऊलींना आशीर्वाद दिला. आणि आता संतांचा आशीर्वाद म्हणल्यानंतर काय, ज्या अग्नीच्या ज्वाळा ज्या मधून निघत होत्या, दुःखाचा उमाळा जो सतत मधून निघत होता, तो शांत झाला त्यांच्या कृपेमुळं, त्यांच्या वरद हस्तामुळं, त्यांच्या तपश्चर्येच्या सामर्थ्यामुळं. आणि
गुरुमाऊली समाधान झाल्या आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला परमार्थाचा फार मोठा आता आपल्याला आधार मिळालेला आहे. आणि त्या समाधानामध्ये त्या घरी जातात आणि माधवपुरी महाराज पुन्हा हत्ती बेटावर जातात. आणि माधवपुरी महाराजांनी ओळखलं की ही अवतारिक आहे आणि ही जगाच्या कल्याणासाठीच हिचा अवतार आहे. आणि पुन्हा थोड्या दिवसातच माधवपुरी महाराजांनी गुरुमाऊलींना खरा परमार्थ सांगितला आणि तिथून गुरुमाऊलीच्या परमार्थाला सुरुवात झालेली आहे. आता करवंदीमध्येच मामाकडेच काही दिवस राहिल्या आणि आता दुःख विसरलं आणि आता एकच ध्यास लागला की आता आपल्याला देवाचा आधार मिळालेला आहे, आता आपल्याला आपल्या गुरुचा आधार मिळालेला आहे. आणि म्हणून सतत अखंड त्या नामस्मरणामध्ये राहू लागल्या. आता एवढ्या त्या नामस्मरणात राहू लागल्या, रात्रंदिवस तेच चिंतन. आणि मग काम करत असतानाही हातातलं काम हातातच राहायचं आणि त्या डोळे बंद करून तिथंच बसायच्या. हाची धंदा दीन रजनी, 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 हाची धंदा गोविंदा ते पवार, गोविंदा ते पवार, दीन रजनी, हाची धंदा दीन रजनी, हाची धंदा गोविंदा ते पवारे, गोविंदा ते पवारे, दीन रजनी, हाची धंदा दीन रजनी, हाची धंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. अखंड नामस्मरण आणि त्यामुळे बसल्या ठिकाणी तिथेच डोळे बंद व्हायचे आणि त्या नामस्मरणामध्ये गुरुच्या चिंतनामध्ये मग्न असायच्या. आणि मग सगळ्यांना वाटू लागलं की आता हिला वेड लागले, पतीचं वेड लागलेलं आहे. म्हणून सगळेच तिला विचारू लागले. मावळ्यालाही समजलं, पण काही दिवसाला मावळ्यालाही समजलं की हिने गोसावी गुरु केलेला आहे. आणि मग मावळा पुन्हा
जे दुःख विसरण्यासाठी करवंदीला नेलं होतं तोच मावळा गुरुमाऊलींना पुन्हा त्रास देऊ लागला. तू कसं काय गेली, कोणाला विचारून केलं? आता एक प्रश्न असतो का? हे मग देवाला मान्य होत नव्हतं. हे देवाला लक्षात आलं, कारण जो देवाचं नाव घेतो त्या भक्ताला जर त्रास होऊ लागला तर देव त्याचा कैवार घेऊन त्या दुष्टाचा नाश करतच असतो. भक्त राखे पायापासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी पायासी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहार. आपण भक्त प्रल्हादाचं पण सगळ्यांना माहिती आहे की हिरण्यकशिपू जेव्हा भक्त प्रल्हादाला त्रास द्यायचे त्यावेळेस खांबामधून प्रकट होऊन नरसिंहाचा रूप धारण करून हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे देवाने. त्याप्रमाणे गुरुमाऊलींना हे मावळे अशा प्रकारचा त्रास देऊ लागल्यामुळं एका दिवशी स्वप्नात येऊन देवाने सांगितलं की मारुती पाटील, तुम्ही जर पार्वतीला त्रास दिलात तर मग तुम्हाला धोका होईल. असं जेव्हा देव स्वतः स्वप्नात येऊन सांगतात त्यावेळेस मारुती पाटील पटकन जागे होतात आणि त्याच वेळेस गुरुमाऊलीचे पाय धरतात आणि पार्वती, मी चुकलो, मला तुझा अधिकार कळाला नाही आणि मी तुला एक सामान्य स्त्री समजून मी तुला रागावलो, बोललो, पण तू सामान्य स्त्री नाहीस, त्याच्यामुळं मला माफ कर. अशी मावळ्यांनी माफी मागितली आणि यापुढं मी तुला आता त्रास देणार नाही. असं म्हणल्यानंतर थोडे दिवस मामाकडे राहिल्या आणि पुन्हा त्या शेंदला परत आल्या. स्त्रियांना दोनच जागा असतात, एक दिलं घर आणि एक इलं घर म्हणतात, माहेर आणि सासर. आणि माहेरमध्ये कोणी नसल्यामुळं आजोळी दुःख विसरण्यासाठी गेल्या, पण काही दिवसातच पुन्हा त्या परत आल्या आणि सासरी राहू लागल्या. आता अगोदर पती असताना उल्हासाने दररोज काम करणं, खूप काम करणं, स्वयंपाक करणं, कामं करणं, घरातली अशी कामं भरपूर करायच्या, पण आता कशातच त्यांची आवड राहिली नाही. तरी पण काम प्रत्येकाला गोड असतं, काम केल्याशिवाय बसून कोण खाऊ घालणार आहे. तरी पण त्या सतत नामस्मरण करत राहायचं आणि घरातलं काम करत राहायचं. आणि एवढं काम करायच्या, माय सांगायच्या, दररोज संध्याकाळी 8 पायल्या साडी कुटायच्या, पहाटे 4 पायल्या दळायचं आणि सकाळी 8 वाजेपर्यंत 100 भाकरी करायच्या आणि 2 चुलीवर भाकरी करत होत्या. आम्हाला म्हणायच्या, काय तुमचे काम आहेत? असे काम आम्ही चलत चलत करत. दोन्हीकडे 2 चुली पेटवायच्या, मध्ये बसायचं आणि 100 भाकरी करायच्या
आणि 8 वाजता जर शेताला गेलं नाही 8 वाजेपर्यंत तर त्यांचे जे भावे किशनराव त्या धुऱ्यावर उभं करायचे यायला का उशीर झालाय. हे सगळं माईने सांगितलेलं आहे. आपल्याला एका चुलीवर भाकर एक भाजली तर पुन्हा दुसरी पुन्हा टाकावं लागते पूर्ण बाजूला ठेवल्यानंतर. तर त्यांचं हे सगळं जे होतं ना असामान्यच होतं. सामान्य व्यक्तीसारखं काहीच नाही. आणि एवढं करूनही 8 वाजता मग सगळ्या बरोबर काम करायचं शेतात आणि पुन्हा संध्याकाळी येऊन पुन्हा संध्याकाळचं करायचं आणि पुन्हा त्या साडीत काढल्याशिवाय तर रात्रीची झोपच नाही. पण हातात काम मुखात नाम, सतत हातात काम आणि मुखात नाम. त्याच्यामुळे काय व्हायचं त्या कामालाही बळ मिळायचं. देवच त्यांचे काम करू लागायचा. जसा जनाबाईला देव जळू लागत होता तसे देवच काम करू लागायचा असं. आणि मग एवढं करूनही घरचे व्यक्ती समाधानी नाही. त्यांचे भावे जाऊ जे काही घरात मंडळी असतात त्यांना सतत वाटू लागलं की यांनी दुसरं लग्न करावं. कारण काय 200 एकर जमीन पाटील घरांना सोनं त्यांच्याकडे त्यावेळेस 25 तोळे. ते दागिने जर काढून ठेवले तर असं एवढं टोपलं भरत होतं. मी पाटलीन गावच्या एवढी श्रीमंती असून सुद्धा त्या कशातच रमलेल्या नाही. आणि मग त्यांच्या भावाला वाटू लागलं की यांनी दुसरं लग्न करावं. आणि म्हणून पुन्हा आणखीन असा वेगळ्या प्रकारचा त्रास. काम खूप लावायचं, शेताला लवकर पाठवायचं, हे असं म्हणजे त्रासून जावं आणि जाऊ द्या आता निघून जावं आपण असं काहीतरी वैराग्य निर्माण व्हावं, विरक्त वृत्ती व्हावी अशा भावनेने ते चालू होतं काम. आणि एक दिवस म्हणलं सुद्धा की आता तू दुसरं लग्न करून घ्यायला हरकत नाही. त्यावेळेस माईने उत्तर दिलं नाही. जन्माला आल्यानंतर पती एकच असतो. स्त्रियांनी कुंकूपासून शेण लावून पुन्हा कुंकू लावणं हा प्रकार कधीही करू नये. एक तर त्याच्या नावावरच जगावं आणि त्याच्याच नावावर मरावं. त्याच्यामुळे मी काही दुसरा पती करणार नाही. आणि मग दररोज आपलं काम धंदा चालू असताना मग त्यांना कधीतरी वाटायचं की आपण आता गुरुच्या दर्शनाला जाऊ, हातीबेटाला जाऊ. आणि त्यांच्याकडे 2 वाडे होते. पूर्वी 2 वाडे असायचे. एक गुरांसाठी आणि एक माणसं राहण्यासाठी. त्या गुराच्या वाड्यामध्ये एक खोली होती. कडबा असायचा त्याच्यात. आणि त्या कडब्याच्या खोलीमध्ये त्यांना झोपायची जागा होती. हे सगळं माईने सांगितलेलं आहे बरं का. ते लिहिलं कुठेही नाही, म्हणजे थोडक्यात लिहिलंय नाही पण एवढं सविस्तर त्या दुपारी बसल्या बसल्या असं सांगायच्या. आणि मग तिथं खोली. पण माईला ते चांगलं वाटायचं का एकांत मिळतो ना. इकडे वाड्यामध्ये झोपलं तर यांच्या अभ्यासाला अडथळा आला असता. आपल्याला वाटलं असतं आपण चांगल्या वाड्यात राहतात, आम्हाला हे वाडा दिला किंवा ह्या खोलीमध्ये मला झोपायची सोय केली. पण माईला तसं वाटलं नाही. बरं झालं मला एकांत झाला ना आणखीन. आणि मग तिथं यायचं. आणि ज्या दिवशी त्यांना हातीबेटाला गुरुच्या त्यांच्या दर्शनाला जावं वाटायचं त्यावेळेस त्यांनी या वाड्याकडे येतानाच दुधाचा तांब्या भरून घेऊन यायच्या. आणि मग सगळे झोपले, सगळे काम करून सगळे जिकडे तिकडे सामसूम झाले की रात्रीच्या वेळेला दुधाचा तांब्या घेऊन नीट हातीबेटाला निघायचे. आज आपल्याला रस्ता झालेला आहे, वाहनं चालू आहेत, आपल्याला दिवसा जाणं होत नाही.
त्या रात्रीच्या वेळेस पाऊल वाटेनी हत्तीबेटाला त्या गुहेला ज्या ठिकाणी माधवपुरी महाराज त्यांची तपसाधना करत होते त्या ठिकाणी जायच्या आणि जात असताना पाऊल वाटेने चालत चालत जात असताना मग तिथे वाघ आडवा यायचा आणि तो वाघ आल्यानंतर अगोदरच विरक्त वृत्ती त्या वाघाला म्हणायच्या तुला खायचं असेल तर खाऊ शकतो. कारण आता माणूस उदासून गेल्यानंतर काय देवालाच विनंती देवा तुला जर मला ठेवायचं असेल तर ठेव नसेल तर संपवून टाक. पण देवाला गरज होती ना त्यांच्याकडून खूप कार्य करून घ्यायचं होतं आणि मग तो वाघ डोक्यावर हात ठेवला की बाजूला जायचा आणि मग वाघ पाठीमाग आणि गुरुमाऊली पुढं असं करत करत वाघ त्यांना गुहेपर्यंत नेऊन सोडायचा आणि गेल्यानंतर मग महाराज मध्ये बसलेले असायचे. मग पावलाची चाहूल लागली की मग ते आलो का पार्वतीबाई एवढंच बोलायचे म्हणजे दुसरं काहीच नाही. आलो का पार्वतीबाई हो महाराज हा दर्शन घ्या जा बोलणंच एवढं आणि एवढा शब्द ऐकण्यासाठी त्यांनी हत्तीबेटाला जात होते. मग त्या जायचं दुधाचा तांब्या दूध काढून ठेवायचं दर्शन घ्यायचं यायचं. का लोक नाव ठेवतात म्हणून. कारण महाराजांना काळजी ना की रात्रीची वेळ आहे एकटी बाई इथं आतले एवढ्या जंगलामध्ये. आता तर थोडस जंगल कमी झाले खूप दाट जंगल होत आणि अशा परिस्थितीमध्ये ही एकटी आलेली आहे म्हणून कोणी नाव ठेवू नाही तिलाही पाटली नाही ना गावची म्हणून त्यांनी लगेच परत पाठवायचे आणि पुन्हा पहाटेच्या 4च्या दळणाला पुन्हा आणखी त्यांनी हजर म्हणजे जाऊन आलेत हे कोणाला माहित व्हायचं नाही. आणि मग असं अधून मधून गेल्यानंतर त्यांच्या भाव्याला समजलं की ही हत्तीबेटाला चालली एकटं. आता त्या ठिकाणी भाव्या जरी असला आपले वडील जरी असले आणि आपले भाऊ जरी असले तरी त्यांनी हेच केलं असतं. आपल्याला बंधन घातलेच असते ना कोणी असतं त्या ठिकाणी तरी. म्हणून जगरूढीप्रमाणे त्यांनी त्यांचं कर्तव्य केलेलं आहे त्याची काहीच चूक नाही. कारण देव तसं करायला लावतो. आणि मग एके दिवशी त्या खालच्या वाड्यामध्ये गुरुमाऊली ध्यानाला बसलेल्या होत्या आणि बसल्यानंतर काय झालं त्यांना समाधी लागली आणि सकाळ झाली तरी यांना जाग नाही म्हणजे उठलेच नाही जशा बसले तशाच बसलेल्या. मग सगळे विचारायले पार्वतीबाई दिसणार झाली कुठे गेली पार्वतीबाई दिसत नाही कुठे गेली आजूबाजूचे विचारतातच ना. मग ते म्हणायचे म्हणे गेली निघून. आणि एके दिवशी तर त्यांनी हळूच दार काढला. तिसऱ्या दिवशी म्हणजे यांनी 3 दिवस उठलेच नाही. पहिला दिवस नाही दुसरा दिवस नाही दिसल्याच नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी मारावं म्हणून ते दार काढलं. पूर्वीचे दार कसे होते अशा कड्या त्याच्यामध्ये ते अडकायचे दार उचलून ठेवलं की बाजूला निघायचं आणि असं ते दरवाजा काढून मारावं म्हणून हातात काठी घेऊन काढले. दरवाजा काढल्याबरोबर भला मोठा साप पूर्ण त्यांच्या आसनाला वेटोळा घातलेला आहे पूर्ण आणि डोक्यावर फडी काढून
बसलेला आहे साप. आता ते पाहिल्याबरोबर त्या हातातली काठी कधी गळून पडली पत्ता नाही आणि पटकन ते दार काढलं होतं कशाला तसं लावून बाजूला झाले आणि बाहेरून कडी लावली आणि कुलूप लावलं पुन्हा. कारण आता सापाने चावावं आणि चावून तिनं तिथंच मरून जावं म्हणजे आपल्यावर गल्ला येत नाही काही असं म्हणून बाहेरून कुलूप लावून टाकले. आता हे त्यांच्या गुरुला समजलं तिसऱ्या दिवशी सकाळी. कारण हे आंतरिक जे ओढ असते आईचं आणि लेकराचं कसं नातं असतं आणि गुरु आणि शिष्याचं असतं. आता आमचा अनुभवावरून आम्ही जेव्हा औरंगाबादला असायचो त्यावेळेस ते मोबाईल नव्हते किंवा या माई या औरंगाबादला किंवा या नांदेडला असं म्हणायला मोबाईल नव्हते त्यावेळेस आम्ही शिकायला असताना. पण ज्यावेळेस आम्हाला सतत वाटायचं की गुरुमाई महाराज यायला पाहिजे, खूप दिवस झालेत आता मायन महाराज यायला पाहिजे आणि सतत जेव्हा ध्यास करायचं ना बरोबर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी ते बरोबर हजर राहायचे. हा आमचा अनुभव. तुका म्हणे वत्स धेनुवेची 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 तैसे बदलती समाहित तैसे बदलती समाहित काय देव त्यासी वारे उतराई काय देव त्यासी वारे उतराई
जीव तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तैसे मजे ती सांभाळी. गाय जशी आपल्या वासराला सांभाळते तसं गुरु शिष्याचं नातं आहे. आईचं आणि बाळाचं जसं नातं आहे, गाईचं आणि वासराचं जसं आहे, तसं गुरु आणि शिष्याचं आहे. आणि अशा पद्धतीने गुरु आपल्या शिष्याचा सांभाळ करतात. म्हणून काय देऊ याशी व्हावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. आपला जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी तो कमीच आहे. एवढे अनंत उपकार आपल्या गुरुचे आपल्यावर असतात. आणि त्या जेव्हा समाधी अवस्थेमध्ये होत्या, मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सापाला भिवून बाहेरून कुलूप लावलं आणि काही दिवस लगेच त्यांच्या गुरुला हे समजलं. तिसऱ्या दिवशी ते बरोबर हत्ती बेटावरून निघाले माधवपुरी महाराज. आणि शेंदमध्ये बाजीराव मोरे म्हणून त्यांचे शिष्य, त्यांचे लाडके शिष्य, तिथून ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सोबत घेऊन पाटलाच्या वाड्याकडे गेले. वाड्याकडे गेल्यानंतर किशनराव पाटलाकडे गेले आणि पाटील त्या खालच्या वाड्याची चावी द्या. आता त्यांचे हातपाय लटलट करू लागले की महाराजांना कोण सांगितलं की मी कुलूप लावले. पण त्यांना सांगायची गरजच नसते ना. मग ते चावी घेतले आणि खालच्या वाड्याकडे येऊन त्या ज्या ठिकाणी कुलूप लावलेलं होतं ते कुलूप उघडलं. तरी पण गुरुमाऊली जशा बसलेल्या होत्या त्याच अवस्थेत. त्यांना साप आलेलाही माहिती नाही, डोक्यावर छत्र धरलेलंही माहिती नाही आणि पुन्हा तो निघून गेलेलाही माहिती नाही. तशाला तशाच बसलेल्या होत्या. आणि मग त्यांना सावध कसं करायचं असतं, त्यांच्या खुणा त्यांना माहिती असतात. म्हणून माधवपुरी महाराजांनी गुरुमाऊलींना समाधी अवस्थेमधून जाग केलं, सावध केलं आणि त्यांनी सांगितलं, पार्वती तू मनाने तर घर तेव्हाच सोडलीस, पण आता काही दिवसात शरीरानं सुद्धा घर सोडायचं.
मनाने घर तेव्हा सुटलेलं आहे, आता शरीराने सोडायचं असं म्हणून महाराजांनी मग त्यांना सावध केलं, चहा वगैरे दिला आणि तिथून पुन्हा हत्ती बेटाला परत आले. आणि पुन्हा काही दिवस माय तिथंच राहिल्या, पण सतत हातात काम मुखात नाम हे काम करतच राहत होत्या. महाराज हत्ती बेटाला परत आले आणि काही दिवसांनी तीर्थयात्रेचं प्रयोजन केलं त्यांनी आणि पुन्हा तीर्थयात्रा करून आले. आणि जेव्हा जेव्हा माधवपुरी महाराज हत्ती बेटावरून शेंदला यायचे निघायचे, त्यांनी तिथून निघाले की तर गुरुमाऊलींना कळायचं की आज महाराज येणार आहे. येण्याच्या अगोदर समजायचं की आता ते येणार आहे. आणि मग ते येईपर्यंत शेंद्यामध्ये बरेच मंडळी आहेत. माधवपुरी महाराजांचे शिष्यमंडळी भरपूर आहेत आणि सगळेजण मग जमा व्हायचे. कोणी पाणी आणा, कोणी फुलं आणा, कोणी सगळे पूजेची तयारी करायचे. आणि पुन्हा महाराज आल्यानंतर त्यांची पूजा करायचं, पूजा आरती आणि जेवण वगैरे करून महाराज जायचे. पुन्हा गुरुमाऊलींनी 4 महिन्याचा चातुर्मास केला तिथंच. चातुर्मास म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे, आता आषाढी पासून कार्तिकीपर्यंत एक टाइम जेवण करतात. आणि एक टाइम जेवण कशासाठी करायचं असतं की आपलं एकतर शरीर हलकं फुलकं राहतं आणि ध्यानधारणा करण्यासाठी पहाटेची वेळ रात्रीची वेळ आपल्याला नामस्मरण करण्यासाठी मिळते. म्हणून हा चातुर्मास करण्याची एक पद्धत आहे आणि बरेच लोक करतात. आणि आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा ऋतू जो आहे पावसाळा, तर या ऋतूपासून हिवाळ्यापर्यंत हे एक टाइम जर जेवण केलं तर आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं. म्हणून गुरुमाऊलींनी घरीच राहून चातुर्मास केला. आणि थोड्या दिवसात पुन्हा जेव्हा महाराज परत आले त्यावेळेस पार्वती माऊलीला बोलावून घेतलं आणि त्यांना सोबत घेऊनही पुन्हा त्यांनी 4 धाम यात्रा केलेली आहे. माग माधवपुरी महाराजांचा इतिहास सांगताना थोडस प्रत्येक विषयाला थोडासा स्पर्श होतच आहे, कारण हे नातेच असे आहेत. म्हणून गुरुमाऊलींना घेऊन त्यांनी 4 धाम यात्रा केले, रांजणीला आले आणि पुन्हा त्यांनी परत आले. रांजणीला बरेच शिष्य झाले, सरूबाई आणखीन शिष्य झाले, पुन्हा परत आले आणि कानेगावला आले. आल्यानंतर गुरुमाऊलींना बोलावून घेतलं की आता आमचा अंतकाळ जवळ आलेला आहे. आता पहा, ज्याचा आधार वाटतो त्या आधाराला पकडायला गेलं की तो आधार निघून जातो. आई वडिलाचा आधार वाटला, आधार तो निघून गेला. पुन्हा पतीचा आधार वाटला, तो निघून गेला. आता गुरुचा आधार भेटला. त्या आनंदात असताना पुन्हा लगेच महाराजांनी त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं
की आता आमचा अंतकाळ जवळ आलेला आहे, त्यामुळं माझं जे नामबीज आहे ते तुम्हालाच वाढवायचं आहे. असं म्हणून गुरुमाऊलींना सांगितलं की मी गेल्यानंतर 1 तासामध्ये इथला हे विधी कसा करायचा हे माहीत असलेला माणूस इथं येईल आणि शोक करायचा नाही. असं म्हणून त्यांनी त्यांचा देह ठेवला. कार्तिक वद्य चतुर्थी शालिवाहन शके 1872 आणि लगेच किती जरी शोक करू नको म्हणलं तरी आता हा पण आधार गेला. आता तर जणू काय आभाळ कोसळल्यासारखं दुःख. आणि त्याच अवस्थेमध्ये असताना पुन्हा महाराजांनी हे विधी केला आणि पुन्हा परत गेल्या. आणि त्याच अवस्थेमध्ये असताना पुन्हा महाराजांनी त्यांना सांगितलं की असं नाही की तुला असं पडून राहून चालणार नाही, कारण तुला हे कार्य पुढे न्यायचंय. म्हणून पुन्हा मग गुरुमाऊली आल्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांचा आता अभ्यास तर चालूच. काही दिवस शंभूंबर्ग्याला भुयार आहे, त्या भुयारामध्ये राहिलेले आहेत. त्यांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे 2-3 वर्ष. आणि त्यांची तिथं त्यांना दूध फळं जे काही त्यांची सेवा असेल ते करण्यासाठी महादेववाडीला जे तुकाराम पाटील त्यांचं घर आहे, गंगाबाई, त्या तुकाराम पाटलांनी आणि त्यांच्या आईनी गुरुमाऊलीची सेवा केलेली आहे. तिथं काही दिवस राहिल्या आणि पुन्हा रांजणीला जायचं. 4 महिने तिथं चातुर्मास करायचा. पुन्हा कानेगावला यायचं. पुण्यतिथीच्या नेमाला पुन्हा कानेगावला यायचं. कानेगावला यायचं आणि मग सगळ्यांना जमवायचं. गावात काय पट्टी मागून मागायची. माई स्वतः जात होत्या म्हणे सोबत. एखादा माणूस घ्यायचा. आणि परवाच मी इसमामालाही म्हणले, इसमामा म्हणले आम्ही सुद्धा फिर लावून दे त्यांच्यासोबत. ते पोते घ्यायला लावायचं आणि गावामध्ये फिरायचं. आपल्या गुरुसाठी भिक्षा मागायला काय लाज आहे. पोते घ्यायला लावायचं, मग ते गावात मागायचे. मग त्यावेळेस जास्त पिकतही नव्हतं ना, परिस्थिती जेमतेमच होती. त्यांचा तरी काय दोष आहे. मग जे काही पिकलं ते ज्वारी जमा करायचे. मला तर वाटते पहिला कार्यक्रम त्यांनी माधवपुरी महाराजांचा कार्यक्रम करताना ज्वारीच्या कन्या आणि चिंचेची कढी जेवायला. तर अशा ज्वारी जमा करायची, त्याला बळगून आणायचं, कन्या करायच्या. आणि हे सगळं आता माझ्यापेक्षा खूप जास्त माहिती असलेले माझ्या समोर आहेत सगळे. तरी पण नवीन येणाऱ्या लोकांसाठी मला जेवढं माहित आहे तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता अनुसयाबाई आहेत, दोन्ही बाबा, आणि त्यांचं माहेर आणि सासर हेच आहे. त्याच्यामुळे त्यांना तर सगळं जवळून माहिती आहे सगळं. आणि त्यांच्या वडिलांनीच माधवपुरी महाराजांची सेवा केलेली आहे. अशा साधूची सेवा केल्यामुळं माधव पंढरकर हे सुद्धा एक अधिकारी झाले. एक अधिकार प्राप्त झाला त्यांच्यामध्ये. आणि त्यांच्याच मुलाला, मोठ्या मुलाला खूप दिवस मूलबाळ नव्हतं. तर त्यांना माधवदास महाराजांनी सांगितलं की तू तुझ्या आजोबाची समाधी बांध शेतामध्ये, तुला मुलगा होईल. त्यांनी खूप दिवस दवाखाने करत राहिले पण त्याचा उपयोग झाला नाही. पुन्हा ह्या महाराजांनी पण सांगितले की तुम्ही शेतात समाधी बांधायला सुरू करा, बांधा. तुम्हाला मोठ्या महाराजांनी सांगितले की नाही. मग ते समाधी बांधायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस
राहिलेला आहे. आणि ती समाधी शेतात आता पूर्ण झालेली आहे आणि त्या आशीर्वादाने त्यांना मुलगा झालेला आहे. म्हणजे संतांच्या सहवासात, संतांच्या सेवेने, त्या संगतीने सुद्धा आणि त्यांच्या सहवासाने सुद्धा एवढं सामर्थ्य प्राप्त झालं. सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. एवढं सामर्थ्य माधवपुरी महाराजांच्या सेवेने ह्या माधव बंडगर यांच्यामध्ये माधवपुरी महाराजांचे एवढं हे सामर्थ्य आहे. गुरुबंधू झालेले माधवपुरी महाराजांचे गुरुबंधू झाले माधव बंडगर. तर गुरुमाऊली अशा पद्धतीने एकटी स्त्री नवीन गावात येऊन गुरुमाऊलींनी अध्यात्माची गुढी उभी केली. एका झोपडीत राहिल्या आणि आपल्या गुरुचा नियम चालवायला, झाड लावायला, रोप लावायला आणि त्याची जोपासना करायला किती कष्ट लागतात. आता आपण मोठ्या वटवृक्षाखाली बसलेले, आता काहीच कष्ट नाहीत आपल्याला. तर त्यांनी या पद्धतीने ते धान्य गोळा करायचं आणि त्यांच्या गुरुचा नियम पुण्यतिथी करायची. आज 72 वर्ष झालेले. एवढ्या दिवसामध्ये एकदाही या पुण्यतिथीला अडचण आलेली नाही. ये भले सरोप लाविये द्वारी, ये भले सरोप लाविये द्वारी, ये भले सरोप लाविये द्वारी, ये भले सरोप लाविये
माऊलीने लावलेलं छोटंसं रूप या व्यापक स्वरूपात सगळ्यांनी आपल्या समोर उभं आहे. गुरु माऊली गुरु माऊली गुरु गुरु माऊली रंग तेरी प्रीत का रंग तेरी रीत का रंग तेरी रीत का है आई माई रंग तेरी प्रीत का रंग तेरी रीत का रंग तेरी रीत का है आई माई रे तुझसे मेरी है परछाई जीना जीना रे उड़ा दुला माई तेरी चूनरिया रे आई जीना रे जीना ओला गुला ताली वाजवा तेरी चूनरिया लहराती रंग तेरी प्रीत का रंग तेरी प्रीत का रंग तेरी प्रीत का आई रंग तेरी प्रीत का रंग तेरी प्रीत का रंग तेरी प्रीत का है आई माई जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चूनरिया लहराई जीना रे जीना ओला गुला माही तेरी चूनरिया लहराती जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ भाई एक दिन चमकूंगा तेरा तेरा सितारा हो भाई माई रे तुझसे मेरी मेरी परछाई जीना जीना रे ओला गुला माही तेरी चूनरिया लहराती जीना रे जीना ओला गुला माही तेरी चूनरिया लहराती सावली सावली मायेची सावली गुरुमाय माझी मायेची सावली 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 गुरुची सावली मायेची सावली 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 कृपेची सावली गुरुमाय माझी कृपेची सावली 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 कृपेची सावली गुरुमाय माझी कृपेची सावली माऊली 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 गुरुमाय माझी प्रेमाची माऊली सावली सावली कृपेची सावली गुरुमाय माझी कृपेची सावली 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 कृपेची सावली गुरुमाय माझी कृपेची सावली फुलवे चिताची बहरू कळयासी आला फुलवे चिताची बहरू कळयासी आला फुलवे चिताची
गुरुच्या पुण्यतिथीचा नेम. रांगणीला जायचं, 4 महिने तिथं चातुर्मास करायचा आणि पुन्हा तिथून यायचं आणि इथं सगळ्यांना जमवायचं. असं एक 3-4 चातुर्मास केलेले आहेत. 5वा चातुर्मास शंभूंबर्ग्याच्या महादेव मंदिरामध्ये केलेला आहे. काही दिवस गुरुमाऊली पैठणला जाऊन, आता एकट्याच होत्या ना, पैठणला जाऊन ढोलेश्वराचं मंदिर आहे. त्या ढोलेश्वराच्या मंदिरात बाजूला एक रूम आहे, आम्हाला दाखवलं होतं पैठणला गेल्यानंतर. तिथे त्यांनी काही दिवस अभ्यास केलेला आहे. आणि ज्यावेळेस पुन्हा शंभूंबर्ग्याला चतुर्मासासाठी बसल्या, त्यावेळेस एडशीच्या डोंगरामध्ये जे अभ्यासासाठी गेलेले होते माधवदास महाराज. आता त्यांचं चरित्र तुम्हाला मी उद्याला होईल, याच्यानंतर त्यांचं चरित्र आहे. आता थोडक्यात सांगणार आहे की त्यांना वयाच्या 12व्या वर्षी समजलं की आपण लग्न करून घेऊ नये. आणि गुरुमंत्र मिळाला 12व्या वर्षी. 19व्या वर्षी त्यांचं लग्न ठरलं, शरीर झाली, बस्ता बांधला, मामाची मुलगी देव केली, सगळं झालं. आता उद्या देवकार्य. म्हणजे ते रात्रीतून एक पत्र लिहिलं आईला की मी माझ्या हितासाठी जात आहे, मी गेलो तरी मला शोधायचं नाही, मी तुम्हाला सापडणार नाही, आणि मला जी देव केलेली मुलगी आहे ती मुलगी तुम्ही माझ्या पाठच्या भावाला द्या, दत्ताला. असं म्हणून ते पत्र सकाळी दिलं आणि निघून गेले. आईला वाचता येत नव्हतं. आई पुन्हा दुपारपर्यंत पाहिली उत्तर गेला असेल येईल म्हणून, आणि नंतर ते चिठ्ठीची आठवण आली की त्यांनी चिठ्ठी दिली होती रात्री. मग ते पाटलाकडे घेऊन गेले. पाटलांनी ती चिठ्ठी वाचली आणि पाटलांनी सांगितलं की हिराबाई, तुमच्या माधवानं त्यांनाही मुक्त झालाय आणि आपल्यालाही मोकळं केलंय. म्हणजे स्वतःची पण सोय लावून घेतली आणि पुढच्या माणसाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची सोय लावून दिली. आणि जाताना त्यांना माहिती होतं शंभूंबर्ग्याला गुरुमाऊली बसलेले आहेत चतुर्मासाला, आणि जाता जाता मग तिथं शंभूंबर्ग्याला येऊन गुरुमाऊलींना भेटून तिथून ते एडशीच्या डोंगरात गेले आणि तिथं त्यांनी तप साधना केली. आणि पुन्हा ते 1 वर्षानंतर पुन्हा परत माईकडे आलेले. आता तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये मी सविस्तर सांगणार आहे. आणि मग आल्यानंतर दोघे मिळून कानेगावला आले. बाबाराव देबडे त्यांच्या तिथं ते झोपडी घालून ते राहिले. आणि नंतरचा 6वा चातुर्मास काही दिवस तिथं राहिले आणि पुन्हा ते पंढरपूरला गेले. गुरुमाय आता दोघं झाले ना. आणि जेव्हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर माधवदास महाराज जेव्हा शंभूंबर्ग्याला आले, त्या रात्री गुरुमाऊलीच्या गुरुनी म्हणजे माधवपुरी महाराजांनी त्यांना स्वप्न लगेच दृष्टांत दिला गुरुमाऊलींना की तू आता ह्या मुलाला जाऊ देऊ नको परत. माधवदास महाराज परत जाण्याच्या हिशोबाने आले होते. आता अभ्यास झालाय, गुरुमाऊलींना भेटावं आणि परत आणखीन अरण्यातच जावं. अन्न खायचंच नाही, अन्नावर यायचंच नाही. आम्हाला म्हणायचे आम्ही काय तुम्हाला सापडत होतो, असं करायचे. ते गुरुमाईंना आम्हाला बांधून ठेवलंय, नाहीतर आम्ही काय सापडत होतो, असं करायचे बोलत बोलत. तर त्यांना असा दृष्टांत दिला
मागपुरी महाराजांनी की तू आता याला जाऊ देऊ नको, हा बाल योगी होणार आहे, हा महान योगी होणार आहे. याने ज्याच्या घरचं अन्न खाल्लं, ज्याच्या घरी जाईल, ज्याच्या घरचं पाणी पिईल, त्या म्हणजे घराचा उद्धार आहे. आणि गुरुमाऊलीच्या गुरूंना काळजी राहणारच ना. आता एकटं राहायचं होतं ना यांना, म्हणून या दोघांची संगत घालून दिली. म्हणून मग माधवदास महाराज आणि गुरुमाऊली शंभूंबर घेऊन कानेगावला आलेले, त्या झोपडीत राहिले. मग महाराजांचं म्हणणं होतं की मी आता पुन्हा अरण्यात जाणार आहे. त्यावेळेस गुरुमाऊलींनी सांगितलं की महादराव म्हणायच्या, तुम्ही माझ्याजवळ राहा, मी तुम्हाला जगाचं वारं लागू देत नाही. आणि खरंच त्या झोपडीमध्ये राहिल्या. झोपडीत 2 भाग होते. महाराज पाठीमागच राहायचे बसून, आणि माय कोणी आलं त्याला बोलणं करणं करायच्या. तर मुठभर दररोज एका मुठीत मावल तेवढेच तांदूळ शिजवून त्याच्यात तूप टाकून त्यांना खायला द्यायच्या. त्यांना एका भाकरीवर यायला 12 वर्ष लागलेत, 12 वर्ष. आणि म्हणून महाराज म्हणायचे, माधवदास त्याला म्हणावं माय म्हणायचे. असा तो यशोदा कृष्णाचा खेळ होता. आपल्यासारख्याला काय कळणार आहे? आपण एवढे अज्ञानी. काहीतरी पूर्वीची पुण्यही आहे आपली. कधीतरी कुठले ग्रंथ वाचले असतील, कुठं भजन केलं असेल, कुठलं तरी सेवा कुठली घडली असेल, काहीतरी थोडी पुण्याची पुंजी जमा झालेली होती, म्हणून आपल्याला हे मिळाले धन. आता हे काय आपल्याला धन मिळायचं? म्हणून आपण स्वतःला एवढं भाग्यवान समजायचं. आणि दुसरं काय करायचंय आपल्याला? फक्त त्यांचं नामस्मरण करायचं. उघडा मंत्र आहे, नुसता गुरुमाय गुरुमाय म्हणलं तर वाचा पवित्र होते. एवढी ताकद, एवढं सामर्थ्य त्या नावामध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीने गुरुमाऊलींनी महाराजांना ठेवलं धरून, कारण त्यांना द्रष्टांत झालेला होता ना, याला जाऊ देऊ नको म्हणून. आणि म्हणून मग हे दोघं इथं राहिले. आणि इथं हे अध्यात्माची गुढी उभी केली. आणि आता इथून पुढचा नेम चालू करायचा होता ना अजून त्यांना, माधवपुरी महाराजांचं. त्याच्यासाठी पुन्हा मग गुरुमाऊली आणि माधवदास महाराज पुन्हा पंढरपूरला एक चातुर्मास करण्यासाठी पुन्हा पंढरपूरला गेलेले. आणि कशासाठी तिथं राहिले की माधवदास महाराजांनी तिथं पेटी आणि तबला, पेटी मृदंग शिकून घेतले 6 महिन्यात दोन्हीही. आणि इथं कानेगावला येऊन त्यांनी भजनी मंडळ तयार केलं. सोपी गोष्ट नाही शून्यातून स्वराज्य निर्माण करायला, पण ते आपल्याला सहज मिळालेलं स्वराज्य त्याची किंमतच वाटत नाही. पण ज्यांनी मिळवलं त्याला काय मेहनत लागते ते त्याला माहिती असतं. त्यांनी तिथं भजन शिकले. आणि इथं येऊन आपले विठ्ठल महाराज आहेत आता आपल्या पुढे, ते जुन्या भजनी मंडळातलेच आहेत. पुन्हा भीमराव सोलंकर, मनोहर मामा, मला सगळेच काही नाव मला माहिती लक्षात नाही आता, पण आहेत सगळे हे जुने. तर त्यांनी अगोदर यांना शिकवलं आणि मग हा पालखीचा नियम सुरू केलेला आहे. तर माय जेव्हा पंढरपूरला आता राहिल्या चातुर्मास करत करत, मग त्यावेळेस त्यांनी तुकडोजी महाराजांनी ऐकून होत्या, ओळख नव्हती. तुकडोजी महाराजांच्या दर्शनाला गेले दोघही. गेल्यानंतर हार घेऊन गेले फुलाचा. त्यांनी आसनावर बसले होते. गुरुमाऊलींना पाहिल्याबरोबर तुकडोजी महाराज अगोदर उठले आणि धावतच आले माऊलीकडे. ओळख नाही, काहीच नाही. पण योग्याच्या पुन्हा योग्याला सारख्या रूपाचे एकमेकाला ओळखणारच.
आणि गुरुमाऊलीच्या हातातला हार घेतला आणि त्यांनी माऊलीला हाताला धरून त्यांच्या आसनावर नेऊन बसवलं आणि तोच हार त्यांच्या गळ्यात घातला. ज्यांनी त्यांना घालण्यासाठी हा हार नेलेला होता तोच हार त्यांनी गुरुमाऊलीला घातला आणि दर्शन घेतलं आणि सांगितलं की मला आज माझे आज्य गुरु भेटले, मायादेवी मायाबाई मला आज आज्य गुरु भेटल्याचा आनंद मला झाला म्हणून त्यांनी दर्शन घेतलं. आणि माझा तेव्हापासून तिथे सारखं राहिल्यामुळं मग रोज तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये प्रार्थना व्हायची आणि त्या प्रार्थनेला हे रोज दोघंही जायचे. तर माधवदास महाराजांनी एक प्रश्न लिहून दिला होता कागदावर. तो प्रश्न असा होता की बिना पान आणि फुलाची पूजा मला कधी घडेल. आता आपल्याला काही कळणार नाही ते अर्थ, पण त्यांचे खून त्यांना माहिती. पान फूल न वाहता मला अशी पूजा, बिना पाना फुलाची मला पूजा कधी घडेल हा प्रश्न होता. त्या शब्दात आणि त्या अक्षरात किती सामर्थ्य असेल. तो अक्षर जे लिहिलेलं होतं त्या तुकडोजी महाराजांनी ते अक्षर पाहिल्याबरोबर तो कागद घेतला आणि अगोदर कपाळाला लावला. त्या अक्षराचं दर्शन घेतलं आणि उत्तर दिलं, बाळ ही अवस्था तुला लवकरच प्राप्त होईल, कारण हे अभ्यासाच्या अवस्था आहेत. तुकडोजी महाराज त्याच्यातले पूर्ण होते म्हणून त्यांनी त्या प्रश्नाचं त्यांना उत्तर देऊ शकले. आणि मग तिथंच पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा आलेले होते. आता यांनी 5-6 महिने राहिले ना तिथं. आल्यानंतर यांनी रोज जायचे त्यांच्याकडं आणि तुकडोजी महाराजांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की तुम्हाला एका योगिनीची भेट करून देतो. आणि म्हणून पूर्ण असं पोलिसाचं वलय तयार केलं आणि गुरुमाऊली पर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार केला. आणि तिथून तुकडोजी महाराज आणि पंडित जवाहरलाल नेहरू माऊलीकडे येतात, आपल्या गुरुमाऊलीकडे. आणि तिथं येऊन त्यांनी जवाहरलाल नेहरूंनी आपल्या गुरुमाऊलीचं दर्शन घेतलेलं आहे. कसं आहे, आता आपल्याला काहीच माहिती नसते. मग हे जेव्हा आम्ही माहिती मिळवली किंवा माहिती आम्हाला झालं, आता हे तर त्यांनी तोंडी सांगितलेलंच आहे, पण बरेच अनुभव सुद्धा आम्ही जेव्हा संग्रहित केले आणि हे पुण्यभूमी कानेगावाची गाथा त्रिवेणी संगमाची हा ग्रंथ जो लिहिला, अनेक जणांचे अनुभव पण जमा केले आणि गुरुमाऊलींनी स्वतः सांगितलेले पण हे सगळं एकत्रित करून, कारण आता कानेगावचं महत्व सांगावं तर किती सांगावं. आता हे शब्दात तर शक्यच नाही सांगणं आणि एका दिवसात तर शक्यच नाही. कंटिन्यू बोलत बसलं तर किती वेळ लागतो हेही नाही, पण आपल्याला वेळेचे बंधन असतात. आता असं म्हणून माझी खूप इच्छा होती की एकदा कानेगाव महात्म्य सांगावं. हे ग्रंथ जसा लिहायला सुरुवात केला तसं वाटत होतं. आणि मी करतो म्हणलेलं काहीच होत नाही. गुरुमाऊलीचीच इच्छा आहे की मला काही त्याच्यातलं काहीच हे नाही, पण ते वधवून घेणारे ते आहे म्हणून हे तुमच्या समोर मी मांडते. तर असं तुकडोजी महाराजांची भेट झाली, पंडित जवाहरलाल नेहरूंची भेट झाली. आणि जेव्हा हे 6 महिने पंढरपुरात राहिले आणि परत कानेगावला आल्यानंतर तुकडोजी महाराज दैठण्याला आले. तिथं दैठण्याला शाळेची कोनशिला बसवायची होती आणि त्यावेळेसची फीस होती त्यांची 300 रुपये. आता त्यावेळेसचे 300 म्हणजे खूप झाले ना. आता स्वतंत्र 300 रुपये देऊन तर महिला आणणं शक्यच नव्हतं, कारण रोजच खाण्यापिण्याचाच प्रश्न असायचा की. तर तिथं आल्यानंतर मग आलेत म्हणून समजल्यावर गेले मायानी महाराज भेटायला. आणि तिथं पाहिल्याबरोबर तुकडोजी महाराजांनी, पार्वतीबाई तुमची झोपडी इथंच आहे का?
आणि मला तुमच्या झोपडीला यायचं असं म्हणल्याबरोबर गुरुमाईने माधवदास महाराजांना पुढे पाठवलं आणि मग इथं त्यांनी सगळ्यांना जमा करून इथलं त्या ज्या उकिरड्याच्या भोवताली होते आणि जी झोपडी होती तिथले सगळे उकिरडे साफ करून घेऊन पाणी शिंपडून वगैरे काहीतरी टाकून साफसफाई करून त्यांच्या स्वागताची तयारी केली आणि त्यांचे ते 3 आसनं टाकले जे त्यांना लागतात ते. आणि त्यांनी आसनं टाकल्यानंतर आणि माधवदास महाराजांनी राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांना कानेगावला यायला सांगितलं. माधवदास महाराज समोर आले आणि गुरुमाऊली तुकडोजी महाराजांच्या सोबत आल्या. तोपर्यंत तिथे सगळी व्यवस्था केलेली होती आणि जे 3 आसनं साधूला जे लागतात टाकलेले होते आणि मग तिथून पहिल्या आसनावर बसले, दुसऱ्या आणि तिसऱ्या आसनावर जेव्हा मध्ये जाऊन बसतात झोपडी वर पाहिलं तारे दिसू लागले आणि त्या झोपडीमध्ये त्या तपश्चर्येचं सामर्थ्य होतं. साधी झोपडी नव्हती ती. आणि म्हणून जागेचं सत्व कळायला सुद्धा तेवढे आपल्याला समज असायला पाहिजे. आणि जे अभ्यासू लोक असतात ना त्यांना त्या जागेत गेल्याबरोबर समजतं त्या जागेचा पावर. परवाच्या दिवशी त्या ताई आल्या होत्या ना, अंजलीताई केंद्रे, त्यांनी पुन्हा मंदिरात आल्यानंतर बराच वेळ बसल्या बोलत. त्यांनी सांगितलं की येण्याच्या अगोदर वाटत होतं की एवढा पावसाळा आहे, कसा मंडप आहे की, कशी व्यवस्था आहे की काय. पण ज्या वेळेस मी या भूमीमध्ये आले आणि इथं कीर्तन करायला जेव्हा मी उभं राहिले त्यावेळेस मला अनुभव आला की या जागेमध्ये काय पावर आहे ते. तर ज्यांना हे अध्यात्माचं अंग असतं तेच लोक या जागेची शक्ती ओळखू शकतात. आणि मग तुकडोजी महाराज त्या 3ऱ्या आसनावर बसले आणि लगेच त्यांना काव्य स्फुरलं आणि तिथं बसूनच त्यांनी एक कवितेची रचना केलेली आहे. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या.
झोपडीमध्ये काय सुख आहे? जे सुख महालात नाही ते सुख या झोपडीमध्ये आहे. याचा पूर्ण या झोपडीचं वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या कानेगावच्याच झोपडीवर लिहिलेलं आहे. आणि हे शासनाने अभ्यासक्रमाला सुद्धा ही कविता ठेवलेली आहे. मी 6वीला असताना ही कविता होती आम्हाला, आणि आता हीच कविता 9व्या वर्गाला आलेली आहे या झोपडीत माझ्या. एवढी आपल्या या झोपडीची महानता आहे. कोणालाही म्हणलं, परवा सगळे आल्यानंतर या झोपडीत माझ्या कविता आमच्या कानेगावच्या झोपडीवरचे म्हणल्यानंतर सगळ्यांना नवलच वाटतं. या झोपडीवरचे, या कानेगावातले, असं लोक आश्चर्यानं विचारतात. आणि मग 1800 शालिवाहन शके 1883 या दिवशी ध्यानाश्रम गुरुदेव मंदिराची स्थापना झालेली आहे आणि तिथून पालखीला सुरुवात झालेली आहे. तर यानंतर संकीर्तन होईल. श्री कृष्ण गोविंद. राधे कृष्ण 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 राधे गुरुमाऊलीच्या अंत समयाच्या कथेपर्यंत जरी नाही जाणं झालं तरी हरकत नाही, पण त्यांचे जे प्रत्येकाने जे अनुभव घेतलेले आहेत, उद्याचाही दिवस लागला तरी हरकत नाही, पण आपल्याला प्रत्येकाने घेतलेले अनुभव मी तुमच्या समोर मांडणार आहे. मला आलेले अनुभव आणि प्रत्येकाने घेतलेले, त्यासाठी गुरुमाऊली जेव्हा या झोपडीमध्ये राहू लागल्या त्यावेळेस त्यांनी पाटलाच्या वाड्यात गेल्या होत्या, वामनराव पाटील, आणि गेल्यानंतर त्यांच्या वाड्यातलं कुत्र भुंकत आलं अंगावर, आणि आल्याबरोबर गुरुमाऊलीने त्याला, अरे का भुंकतोस म्हणून त्या कुत्र्याला गुरुमाऊलीचा स्पर्श झाला
स्पर्श झाल्याबरोबर त्या कुत्र्याने भुंकायचंच विसरून गेलं. आणि ज्यावेळेस मग त्या तिथे गेल्या, थोडा वेळ बसल्या आणि ज्यावेळेस पाटलाच्या वाड्यामधून गुरुमाऊली झोपडीमध्ये आल्या, कुत्र त्यांच्या पाठीमाग आलं. आणि त्या दिवशीपासून त्या कुत्र्यानं भुंकणंही विसरलं आणि त्यांच्या घरी पण जायचं. ते सतत या झोपडीच्या जवळच पडून राहू लागलं. म्हणजे संताच्या स्पर्शामध्ये किती ताकद असते. पशु पक्ष्याचं जर काम क्रोध नाहीस होत असेल तर माणसाचं होणार नाही यात शंकाच नाही. म्हणूनच म्हणलेलं आहे, आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार आहे. तुम्ही गजानन महाराजांची पोथी ऐकलेली आहे, वाचली असेल. एवढी गाय कोणालाच ऐकत नव्हती. तिला बांधून आणलं होतं शेगावला, बांधून गाडीमध्ये टाकून आणलं होतं. आणि ज्यावेळेस त्या गाईला सोडून खाली ते गजानन महाराजांचे पाय चाटते, त्यावेळेस ती गाय तिथंच शांत झाली. एवढं या संतांच्या स्पर्शामध्ये सामर्थ्य आहे. आणि आपल्याला तर गुरुमाऊलीचा हात किती वेळेस अंगावून फिरला असेल. आता ज्यांनी अनुभवलंय त्यांनी पहा, विचार करू. गुरुमाऊलीचा हात किती जणांच्या डोक्यावर फिरला असेल. महाराजांचा, आता माधवपुरी महाराजांच्या सहवासात आम्हाला काही माहिती नाही, पण जे सहवासात आले त्यांच्यासाठी, आणि माधवदास महाराजांच्या सहवासात लहान लेकरं हे सगळे आलेले असेल. तर एवढं सामर्थ्य या संतांच्या स्पर्शामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरा अनुभव असा आहे, लिंबराज सुरवशे. तर गुरुमाऊली इथं राहिल्यानंतर आता या झोपडीला दररोज भजन, रोजचा नियम, काही ना काही रोजची प्रार्थना, रोज प्रार्थना पण व्हायची. भजनाचंही सगळ्यांना वळण लागावं म्हणून भजन पण असायचं. आणि मग या लिंबराज सुरवशे हे एका दिवशी भजनाला नव्हते आणि ते कुठेतरी ते तमाशा पाहायला कुठेतरी कार्यक्रमाला गेले होते. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर गुरुमाऊलींनी विचारल्या, काय लिंबराज, काल कुठे गेला होतास? नाही माय, मी कुठेच गेलो नव्हतो. तुमच्या पायाची शपथ, मी कुठेही गेलो नव्हतो. माईने म्हणले, अरे पायाची शपथ कशाला घेतोस आणि तुझे पाय गमावून बसते तू. असं म्हणल्यानंतर रात्रीला लिंबराज महानोरे झोपले. सकाळी उठायला जातात तर त्यांचे पाय लुळे. हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, हे सत्य घटना आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा काल्पनिक भाव नाही, कल्पकता काहीच नाही, सत्य घटना आहेत या. आणि हे सगळे साक्षी आहेत. आणि सकाळी उठतात तर त्याला लुळे. आणि मी पण पाहिलंय की आम्ही लहान होतो तर ते चपला असतात ना, पायातल्या चपला हातात घालायचे आणि घसरत घसरत फिरायचे, घसरत घसरत. आणि असं बरेच दिवस, मला वाटते 12 वर्ष. आणि ज्यावेळेस त्यांचा अंतकाळ जवळ आला तर त्यांना समजलं की आता आपल्याला जायचं. आता एक संतांचीच कृपा आहे की त्यांना जायचं सुद्धा समजणं म्हणजे. आणि मग ते घसरत 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 गावामध्ये फेरी मारले आणि गुरुमाऊलीचं म्हणजे असं बाहेरून झोपडीच्या समोरून दर्शन घेऊन ते गेले. ते लहान आम्ही पाहिलेलं आहे की हातात चपला घालत होते आणि घसरत घसरत फिरत होते.
त्यांच्या गुरुमौलीच्या शब्दामध्ये एवढी ताकद आणि शेवटी